आमची बाईक विकतो तेव्हा. माझ्याकडे 2 बाईक असल्यामुळे मी एक बाईक विकण्याचा निर्णय घेतला. गाडीची विक्री किंमत 32,000 रुपये जाहीर केली. मला मोबाईलवर मेसेज यायला सुरुवात झाली. मला 32,000 रुपये किंमत पाहिजे होती. मी थोडं थांबण्याचा विचार केला. 32,000 रुपये किमतीसाठी ठाम होतो. संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर मला एक कॉल आला. साहेब, बाईक मी विकत घेतो. 28,000 रुपये जमा झालेत. मी खूप जमवाजमव केली, पण 4,000 कमी पडतायत. मी आत्ता माझा मोबाईल विकतो. उद्यापर्यंत मी पैसे घेऊन येतो. माझा मुलगा कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला आहे. निदान शेवटच्या वर्षी तरी बाईकने जाईल आणि त्याची वेळ वाचेल. साहेब, थांबाल ना? मी थोड्या वेळाने त्यांना कॉल बॅक केला आणि सांगितले, मोबाईल विकू नका. उद्या सकाळी घरी या आणि गाडी घेऊन जा. फक्त 28,000त. 30,000ची ऑफर असताना मी गाडी 28,000त विकतो आहे. मला काही नुकसान तर मुळीच नाही. पण ते कुटुंब किती आनंदात असेल. आपल्या घरी गाडी येणार, मुलगा गाडी घेऊन कॉलेजला जाईल. नुसत्या विचारांनीच माझं मन भरून आलं. कालपासून 5 वेळा कॉल केला त्या व्यक्तीने. साहेब, गाडी कोणाला देऊ नका. मी उद्या पैसे घेऊन येतो साहेब. दुसरा दिवस मी हॉलमध्ये बसलेलो होतो. तेवढ्यात कॉल आला. साहेब, मी येतो आज पैसे घेऊन. साहेब, संध्याकाळपर्यंत थांबा. संध्याकाळी ती व्यक्ती आमच्या घरी पोहोचली आणि माझ्या समोर टेबलावर जमवाजमव केलेले पैसे ठेवले. टेबलवर ठेवलेल्या 100, 200, 500च्या नोटा बघून सहज लक्षात येत होते की या व्यक्तीने पैशांची जमवाजमव कशी केली असेल. मी गाडीची चावी त्या व्यक्तीच्या हातात दिली. माझ्या पत्नीने त्याच पैशातील 500 रुपयांची नोट काढून त्या व्यक्तीच्या हातात देत म्हणाली, घरी जाताना मिठाई घेऊन जा. डोळ्यात पाणी आणत त्या व्यक्तीने आमचा निरोप घेतला. दुसऱ्यांना आनंद वाटणारी माझी बायको खूप काही सांगून गेली. जीवनात काही व्यवहार करताना फायदाच बघायचा नसतो, तर आपल्यामुळे इतरांना मिळालेला आनंदही बघायचा असतो. ओंजळ आनंदाने भरलेली असताना ती सांडायच्या आत इतरांना वाटता आली पाहिजे, त्यातले देता आले पाहिजे.